Welcome to all students. So last lecture we have studied the basic of the walls, that is control wall. Okay, and then what we have seen? We have seen the classification of the control wall depending on the which parameter has been controlled and method of control. Okay, तर आजच्या लेक्चरमध्ये we will see the pressure control wall. नावातच आहे की असे वॉल जे की काय करत आहे, दे आर कंट्रोलिंग द प्रेशर. ओके, सो फर्स्ट सेंटेन्स, the control wall which is used to control and regulate the pressure कोणाचं of the compressed air is known as pressure control wall. What is the function? की तो काय करतोय की जे एक्सेस जे जास्तीचं किंवा ओव्हरलोड प्रेशर जे आहे त्याला कमी करायचं काम म्हणजे रिलीफ करायचं काम हे कोण करत आहे? प्रेशर कंट्रोल वॉल हे करत आहे. आणि दुसरं फंक्शन जर बघायचं झालं की इट रेड्युसेस द ऑर ड्रॉप द प्रेशर, जे अनवॉन्टेड प्रेशर आहे किंवा जे एक्सेस झालेलं आहे की ज्याने आपलं न्यूमॅटिक सिस्टीम डॅमेज होऊ शकेल ते प्रेशर काढून टाकायचं काम हे कोण करत आहे? प्रेशर कंट्रोल वॉल. म्हणजे तो काय करत आहे? इट ऑपरेट द सिस्टीम ॲट अ लोअर प्रेशर. लोअर प्रेशरला सिस्टीम ऑपरेट होत असेल ते काम हे कोण करत आहे? प्रेशर कंट्रोल वॉल करत आहे. ओके, इन केस जर आपल्याला प्रेशर जास्त करायचं आहे, सपोज वी हॅव टू बिल्ड द प्रेशर, तर प्रेशर पण बिल्ड करायचं काम म्हणजे वी हॅव टू इन्क्रीज द प्रेशर, ते पण कोण करत आहे? प्रेशर कंट्रोल वॉल आर परफॉर्मिंग दिस फंक्शन. द फंक्शन नंबर 1 रिलीफ, 2 रेड्यूस अँड 3 बिल्ड द एक्सेसिव्ह प्रेशर. जास्त प्रेशर पाठवायचं काम किंवा तयार करायचं काम कोण करत आहे? प्रेशर कंट्रोल वॉल. ओके, सो देअर आर 2 टाईप्स ऑफ प्रेशर कंट्रोल वॉल. पहिलं आहे प्रेशर रिलीफ वॉल. ओके, प्रेशर रिलीफ वॉल याचं जर तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं तर कसं सारखं आहे? इट इज सिमिलर टू द प्रेशर रेग्युलेटर. आपण बघितलं ना मागच्या लेक्चरमध्ये प्रेशर रेग्युलेटर, पण दोघांचं पण वर्किंग हे वेगवेगळं आहे. कन्स्ट्रक्शन जरी सेम असलं, सपोज इथे सेटिंग नॉब आहे, स्प्रिंग आहे, पॉपेट आहे, बॉडी आहे, इथे इनलेट म्हणजे पी, आर म्हणजे आउटलेट आहे, पण प्रेशर रिलीफ वॉल आणि प्रेशर रेग्युलेटर हे दोन्ही पण वेगवेगळे फेनॉमिनन आहे आणि दोघांचं सेटअप जरी सारखं दिसत असलं पण वर्किंग प्रिन्सिपल हे वेगळं आहे. तर बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस? टू रिलीफ ऑर रिलीज द एक्सेसिव्ह प्रेशर ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर. ओके, तर कॉम्प्रेस्ड एअरचं एक्सेसिव्ह प्रेशर बाहेर काढण्यासाठी, कॉम्प्रेस्ड एअरचं एक्सेसिव्ह प्रेशर बाहेर काढण्यासाठी आपण प्रेशर रिलीफ वॉल. बघा, रिलीफ म्हणजे काय की एक्सेसिव्ह अमाऊंट जे पण असेल ते बाहेर काढतोय, रिलीफ करतोय आपण त्याला. ओके, तर बघा हा आहे इनलेट, हे आहे आउटलेट. वर्किंग याचं सिम्पल आहे. येथे आहे स्प्रिंग, स्प्रिंगला अटॅच केलं आहे पॉपेट, याला अटॅच केलं आहे सेटिंग नॉब. ज्या अमाऊंटचं प्रेशर आपल्याला रिलीफ करायचं आहे ती व्हॅल्यू आपण इथे सेट करायची. सेट केल्यावर काय होणार की इनलेट प्रेशर हे जर कमी असेल स्प्रिंगपेक्षा, इफ कॉम्प्रेस्ड एअरचं प्रेशर हे स्प्रिंग प्रेशरपेक्षा जर कमी असेल तर पपेट वॉल कसा असेल? खालीच टच होईल, तो वर उचलला जाणार नाही. म्हणजे इनलेटपासून आउटलेटकडे आपली कॉम्प्रेस्ड एअर ही फ्लो होणार नाही. पण इनपुट कॉम्प्रेस्ड एअरचं प्रेशर हे स्प्रिंगचं प्रेशरपेक्षा जास्त जर असेल तर स्प्रिंग जे आहे ती वर ढकलल्या जाईल आणि इथून हा पाथ मोकळा होऊन आपला कॉम्प्रेस्ड एअर प्रायमरीपासून म्हणजे इनलेटपासून आउटलेटकडे फ्लो होईल. तर हे असं बेसिकली त्याचं वर्किंग आहे. आपण बघूया पुढे 1 बाय 1. सो कन्स्ट्रक्शनमध्ये इट कन्सिस्ट ऑफ पॉपेट अँड द स्प्रिंग, जे आपण कोणाला अटॅच केलं आहे? सेटिंग नॉबला. ओके, पी स्टँड्स फॉर एंट्री अँड आर स्टँड्स फॉर एक्झॉस्ट म्हणजे आउटलेट. काय करायचं आहे? एक्सेसिव्ह प्रेशरचं आउटलेट. वर्किंग काय आहे की जर पोर्ट पी पसलं असलेलं प्रेशर हे जर लेस असेल ॲज कम्पेअर टू स्प्रिंग प्रेशर तर वॉल कसा असेल? रिमेन क्लोज्ड, तो क्लोज्ड असेल आणि कोणतं पण कनेक्शन हे नसणार आहे पी पासून ते आरपर्यंत. पहिला पॉईंट. दुसरा, व्हेन प्रेशर ॲट पोर्ट पी इज ग्रेटर दॅन द स्प्रिंग प्रेशर, त्यानंतर काय होणार की देर इज अ कनेक्शन बिटवीन पी
अँड आर. हे कनेक्टेड होईल वाय, कारण की पॉपेट हा वर ढकलला जाईल आणि त्याच्यामुळे एक्झॉस्ट म्हणजे एक्सेसिव्ह प्रेशर हे पी पासून आरकडे बाहेर निघून जाईल. ओके. आणि जेव्हा एक्सेसिव्ह प्रेशर हे बाहेर निघून जाईल देन वॉल गेट क्लोज्ड. वॉल हा क्लोज्ड होऊन जाईल. ओके. पुढचा जो फिनॉमिनन आहे ते आहे प्रेशर रेग्युलेटर. आपण बघितलं प्रेशर रेग्युलेटर म्हणजे काय काय करतोय बेसिकली इट रेड्युसेस द प्रेशर. आणि वरचं काय करत होता इट रिलीफ म्हणजे एक्सेसिव्ह प्रेशर हा बाहेर काढत होता, पण हा आतल्या आता सिस्टीममध्ये प्रेशरचं काय करत आहे व्हॅल्यू रिड्यूस करत आहे. तर हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. हा आहे प्रेशर रिलीफ वॉल आणि हा आहे ॲक्च्युअल प्रेशर रेग्युलेटर. याचं जर ॲनिमेशन जर मला भेटलं तर मी ते शेअर करेल, सर्वांनी बघायचं आहे. रेग्युलेटरचं ॲनिमेशन बघितलं आपण, रिलीफ वॉलचं आय विल सर्च अँड इट विल बी पोस्टेड इन आवर ग्रुप. ओके. तर याचं मेनली फंक्शन काय आहे टू प्रोव्हाइड द कॉन्स्टंट प्रेशर. आउटपुटला कॉन्स्टंट प्रेशर राहील. इनपुट जरी व्हॅरिएशन झालं तरी पण आउटपुटमध्ये कोणतंही व्हॅरिएशन होणार नाही. जसं आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये बघितलं रेग्युलेटर, इनपुट व्होल्टेज जरी व्हॅरी झालं तरी आउटपुट व्होल्टेज कसं असतं, सपोज 5 व्होल्ट हे कॉन्स्टंट राहतं. इकडे व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. आपण जसं सर्किटमध्ये बघितलं व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये काय होतं आहे की इनपुट व्होल्टेज जरी व्हॅरी झालं तरी आउटपुट व्होल्टेज हे कॉन्स्टंट असेल. त्याच प्रकारचं इनपुट कॉम्प्रेस्ड एअर जरी व्हॅरी झाली तरी आउटपुट प्रेशर कसं आहे इट विल रिमेन द कॉन्स्टंट. ओके. तर पहिलं फंक्शन काय आहे इट इज युजफुल. याचे युजेस काय आहे इट सप्लाय द कॉन्स्टंट प्रेशर ऑफ द कॉन्स्टंट प्रेशर. ओके. आणि हे त्याचे व्हेरियस युजेस आहेत ते तुम्ही वाचून घ्यायचे एकदा. सपोज इट हेल्प्स टू प्रमोट द सेफ्टी ऑफ द न्यूमॅटिक सिस्टीम. इट इन्क्रीजेस द ऑपरेटिंग इफिशियन्सी. ओके. सो प्रेशर रेग्युलेटर म्हणजे काय की आउटपुट रिमेन्स कॉन्स्टंट इफ कॉम्प्रेस्ड एअर फ्लक्च्युएट्स इवन इन द इनपुट. ओके. तर हे झालं आपलं प्रेशर कंट्रोल वॉल्स. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द डायरेक्शन कंट्रोल वॉल. व्हेरी इम्पॉर्टंट आहे डायरेक्शन कंट्रोल वॉल, ऑल्सो कॉल्ड ॲज अ DC वॉल. ओके. DC वॉल नावातच आहे की इट विल कंट्रोल द डायरेक्शन ऑफ द कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस एअरची डायरेक्शन म्हणजे त्याने कुठून फ्लो व्हायला हवं त्याचा पाथ इट विल बी कंट्रोल्ड बाय द डायरेक्शन कंट्रोल वॉल. ओके. दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी डायरेक्शन कंट्रोल वॉल. सोपं आहे, एक 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, बघायचा आहे सर्वांनी. त्याचं क्लासिफिकेशन डीप स्टडी आपण हे पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये करूया. ओके. दॅट्स इट फॉर टुडे लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द डायरेक्शन कंट्रोल वॉल आणि जर वेळ भेटला तर आपण फ्लो कंट्रोल वॉल पण बघूयात. ओके. थँक्यू.